उपनिषदाचा अर्थ आहे आत्मविद्या. आणि याचं एकच प्रयोजन आहे की आपलं जे स्वरूप आहे, खरं स्वरूप, त्याची जाणीव करून देणे. आपल्याला वाटतं की आपल्याला माहीत आहे की मी कोण आहे, पण जेव्हा शास्त्रांचा आधार घेऊन आपण आपलंच वर्णन ऐकतो तेव्हा कळतं की आपण जे आपल्याला समजतो तसा मी नाही आहे. माझं स्वरूप काही वेगळंच आहे. आणि याची जाणीव आपल्याला लौकिक जगामध्ये कोणीच करून देत नाही. त्याची चर्चाच होत नाही. आणि म्हणून स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला ही कल्पना नसते की मी अनंत आहे किंवा मी निर्गुण आहे. कारण सतत आपण आपल्या आकाराबरोबर राहतो. जगामध्ये जे काही वर्तन होत आहे, वागणूक होत आहे, व्यवहार होत आहे, तो शरीराच्या द्वारे होत आहे, इंद्रियांच्या द्वारे होत आहे, मनाच्या द्वारे होत आहे. तर आपल्याला वाटतं हेच मी आहे. याच्या पलीकडे अजून काय होऊ शकतं. पण जेव्हा आपण असे हे उपनिषद किंवा भगवद्गीता किंवा वेदांताचे ग्रंथ ऐकतो तेव्हा एक नवीन दृष्टी, एक वेगळीच दृष्टी, आणि सर्वोच्च दृष्टी, पवित्र दृष्टी, या दृष्टीनेच मनुष्याचं कल्याण होऊ शकतं. मनुष्याचं परमहित या ज्ञानामध्येच आहे. म्हणून जसं जसं आपण उपनिषद वाचतो आपल्याला आपलीच ओळख होत जाते. म्हणून रामदास स्वामी म्हणतात की किती जन्मानंतर मी मला भेटत आहे. अनेक जन्म संसिद्धम ततो याति पराम गती. म्हणून उपनिषद विद्येचं प्रयोजन स्पष्ट आपल्याला असायला पाहिजे की ही विद्या प्राप्त केल्याने काय होतं. आता सामान्य माणूस हे वाचत नाही किंवा त्याच्यामध्ये, तुम्ही सुद्धा इकडे हो, सामान्य माणसाला याच्यामध्ये आवड नसते. कारण की तो व्यावहारिक समस्येमध्येच एवढा गुंतलेला असतो. तो विचारतो की याच्यामध्ये आमच्या समस्याचं समाधान आहे का, आहे की नाही. आणि जिथे त्याला समाधान दिसतं किंवा वाटतं किंवा भेटतं, तिथे तो जातो. हा मंत्र कराल तर तुमची समस्या दूर होईल, आहे की नाही. या पोथीचं पारायण कराल तर तुम्हाला हा लाभ होईल. तर म्हणून अध्यात्म विद्या किंवा आत्मविद्या त्या लोकांसाठी जे याच्या वर गेले आहेत. लौकिक जगामधील समस्या ज्यांच्या जीवनात नाही आहे किंवा त्यांना समाधान तिकडचा नको आहे, त्यांना उच्च वस्तू पाहिजे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे विरक्त वैराग्य. तर जो मुमुक्षू आहे त्याला हे नकोय की माझा बिझनेस कसा वाढेल किंवा माझा आजारपण कसा दूर होईल, हे तुम्ही सांगा.
मला हे सांगा, सत्य काय आहे, जीवनाचं सत्य काय, जगाचं सत्य काय. तर असा जो उच्च स्तरावर गेलेला साधक आहे, तो जेव्हा हे ऐकतो आत्मज्ञान, तर मग त्यालाच ज्ञान होतं आणि तोच मग ज्ञानी म्हणवला जातो. एका स्टेजमध्ये तो बद्ध होता, दुःखी होता, साधक होता, मग तोच काय म्हणता, तो बुध. इथे जाऊन त्याला बुध, बुध म्हणजे बुद्धिमान. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये सुद्धा शेवटी काय म्हटलेलं आहे, एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. म्हणजे वेदांताच्या दृष्टीमध्ये बुद्धिमान कोण आहे, जो स्वतःला जाणतो. व्यावहारिक जगामध्ये हुशार कोण आहे, म्हणे किती कष्ट असेल, किती काही असेल तरी तो आपलं काम काढून देतो. चतुर आहे, स्मार्ट आहे असं म्हणतात, हुशार आहे. पण इथे हुशारीचं जे कसोटी आहे, निकष आहे, ते एकदम वेगळं आहे. यः पश्यति स पश्यति, जो हे पाहतो तोच पाहतो, बाकी लोक आंधळे आहे. अच्छा, आता म्हणे काय पाहतो तो, स्वतःला कसं जाणतो, तर म्हणे निर्विकल्पम. आता एक एक शब्द हे मोत्याप्रमाणे सुंदर शब्द आहे. अहम निर्विकल्पम, माझ्यामध्ये काही विकल्प नाही आहे. आता विकल्प शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहे बरं का. आता आपण जो सामान्य अर्थ घेतो, संकल्प विकल्प, म्हणजे एक वृत्ती आली, त्याच्या विरुद्ध वृत्ती आली तर त्याला आपण म्हणतो विकल्प. तर एक अर्थ असतो वृत्ती विकल्पाचा. संस्कृतमध्ये किंवा हिंदीमध्ये विकल्प शब्दाचा एक अर्थ आहे पर्याय. मराठीमध्ये आहे की नाही माहिती, विकल्प आहे का पर्याय, बहुतेक मला नाही वाटत. हा, विरुद्ध कल्पना. हो, पण ऑप्शन अर्थ नाही आहे, पर्याय अर्थ मराठीत नाही आहे. हिंदीमध्ये विकल्प क्या है, व्हॉट ऑप्शन्स. अच्छा, पण इथे जो विकल्पाचा अर्थ गुरुजींनी घेतला आहे तो म्हणजे भेद, फरक. तर म्हणे निर्विकल्प म्हणजे भेद रहित, तिथे कोणताच प्रकारचा भेद नाही आहे. जगामध्ये आपण पाहतो प्रत्येक वस्तूमध्ये एवढे भेद आहे, एक वस्तू दुसऱ्यापासून वेगळी आहे की नाही. आता तुम्ही वाचलं असेल अध्यात्मशास्त्रामध्ये 3 प्रकारचे भेद सांगितले आहे. सजातीय, विजातीय, स्वगत भेद. हे शब्द ऐकले का. सजातीय म्हणजे एकच गट आहे, त्याच्यामध्ये आपसामध्ये जे मेंबर्स आहे त्यांचा आपसात भेद. जसे इथे 20 खुर्च्या आहे, तर एक खुर्ची दुसऱ्या खुर्चीपासून वेगळी आहे, त्याला काय म्हणू, सजातीय. विजातीय भेद म्हणजे 2 वेगवेगळे, खुर्ची आहे आणखीन पशु आहे किंवा झाड आहे. आता विजातीय वस्तू किंवा मनुष्य आहे आणि पशु आहे, याच्यामध्ये जो भेद आहे विजातीय. मनुष्य मनुष्यामध्ये जो भेद आहे स्वगत भेद, सजातीय. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्य, जरी मानव जातीमध्ये सगळेजण आहे पण सगळे मनुष्य एकसारखे नाहीये, सजातीय. विजातीय म्हणजे दुसऱ्या जातीचा, जाती म्हणजे वनस्पती जाती, पशु जाती. आणि तिसरा एक भेद आहे, त्याला म्हणतात स्वगत भेद. स्वगत
स्वतःमध्येच भेद. जिथे वस्तू एकच आहे पण त्या एक वस्तूमध्ये सुद्धा भेद आहे. जसं शरीर आहे, एकच शरीर आहे, पण हात आणखीन पाय याच्यामध्ये जो भेद आहे तो काय आहे? स्वगत भेद. डोळे आणखीन कान याच्यामध्ये जो भेद आहे स्वगत भेद. एकच झाड आहे पण झाडामध्ये फांदी वेगळी, मूळ वेगळं, पानं वेगळे, फुलं वेगळे, स्वगत भेद. तर जेव्हा इथे म्हटलेलं आहे की आत्मा निर्विकल्प आहे म्हणजे तिन्ही प्रकारचे भेद इथे नाही आहे. त्रिविध भेद शून्य. म्हणजे आत्म्यामध्ये असं काही एक आकार नाही आहे की आत्म्याचा वरचा भाग वेगळा आणि खालचा भाग वेगळा. तर स्वगत भेद नाही आहे. आणि आत्म्याचं विजातीय काहीच नाही आहे. आत्मा सत्य आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही वस्तू नाहीच आहे. जरी दिसत असेल तरी तो विजातीय नाहीच आहे. खरं म्हणजे विजातीय भेद नाही आहे. जसं आपण एका आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पाहतो, तर आता त्याच्यामध्ये दोन आहे का? मी आणखीन एक प्रतिबिंबित दोन नाही आहे. नाही म्हणजे दोघांमध्ये भेद आहे. तिकडचा वेगळा आहे, मी वेगळा आहे. तो नुसतं भासत आहे. त्याचप्रमाणे आत्म्याशिवाय जे काही दिसत आहे, वेगळं वाटत आहे आपल्याला, त्याची सत्ता दिसत आहे पण ती सत्ता नाही आहे. म्हणून आत्म्यापासून वेगळा विजातीय काही नाहीच आहे. त्याच्यावर विचार करा नंतर. आणि तिसरं आहे आत्म्याचा सजातीय नाही आहे. म्हणजे काय? म्हणजे काय? जसं मनुष्य सजातीय, मी काय सांगितलं? एक मनुष्य, दुसरा मनुष्य, तिसरा मनुष्य. तर आत्मा म्हणजे एक आत्मा, दुसरा आत्मा, तिसरा आत्मा. एक मोठा आत्मा, एक लहान आत्मा, एक दुःखी आत्मा, एक सुखी आत्मा. पण जगामध्ये असे भेद लोक मानतात. तो महात्मा आहे, मी पापात्मा आहे, तो पुण्यात्मा आहे, तो दुरात्मा आहे. तर म्हणे असे काही भेद नाही. चैतन्यमध्ये काही भेद नसतो. तर निर्विकल्पम असा विचार खूप करा. ज्ञान मार्ग म्हणजे विचार मार्ग आहे. विचारच जास्त करायचा. दुसरा शब्द जो दिलेला आहे तो आहे अनंतम. मी कसा आहे? अनंत आहे. मी काल सांगितलं तुम्हाला, सगळं आपल्याबद्दलच इथे सांगितलेलं आहे. आणि छान छान सगळं सांगितलं आहे. मी अनंत आहे. किती छान वाटतं. एक व्यक्ती म्हणाली की मला हे तर वाटत होतं की मी फार मोठा माणूस आहे, पण एवढा मोठा असेल तुम्ही एवढं म्हणत आहे माझ्याबद्दल. सत्य हेच आहे. आता ज्या दिवशी जाणीव होईल, पण ऐकून तर ठेवलं पाहिजे ना. अनंत. आपण देवाला अनंत मानू शकतो, फार सोपं आहे. देव अनंत आहे, मी अंतवाला आहे. आता अनंत म्हणजे काय? तर ज्याचा अंत होत नाही. आता अंताचे वेगवेगळे प्रकार आहे. अंत म्हणजे काय? सीमा, मर्यादा. हा जो हॉल आहे, अंत होतो याचा इथे. म्हणजे काय? याच्या पुढे नाही आहे. तर जगामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये सगळ्या वस्तू कशा आहे? अंतवान आहे. त्याची एक मर्यादा आहे. बुद्धीची मर्यादा आहे. जास्त मी विचार करू शकत नाही. पैशाच्या दृष्टीने मी अंतवाला आहे. सगळे पैसे नाही आहे, बस एवढेच आहे. एवढेच आहे म्हणजे काय? अंत. याच्या माझं शरीर एवढं आहे म्हणजे 5 फूट 6 इंच.
याच्या पलीकडे नाही. माझी जी शक्ती आहे ती शक्ती सुद्धा काय सीमित आहे. याच्यापेक्षा जास्त खाऊ मी शकत नाही, जरी आईस्क्रीम चांगलं असेल तरी. सर्दी होईल, खोकला, नाही, बस जास्त मी पचवू शकत नाही, जास्त मी ऐकू शकत नाही. 1 तास पुष्कळ आहे. तर सगळ्यामध्ये काय एक मर्यादा आहे, अंत आहे. शक्तीच्या दृष्टीने, पैशाच्या दृष्टीने, बुद्धीच्या दृष्टीने, आकाराच्या दृष्टीने, तर अशा अनेक प्रत्येकाचा काय सीमा आहे. याच्यापेक्षा जास्त मी दान देऊ नाही शकत, याच्यापेक्षा जास्त काम करू शकत नाही, हे जे आपण म्हणतो. पण इथे जे अनंत म्हटलेलं आहे ते अंत अजून सूक्ष्म आहे. आणि ते तुम्ही खूप ऐकलेलं आहे. 3 अनंतता, 3 प्रकारची अंतता असते. देश, काळ, वस्तू. स्थळ, काळ, वस्तू. स्थळामध्ये अंत होतो, एवढंच आहे मी, इथेच आहे तिथे नाही आहे, याला काय म्हणू? स्थळ किंवा देश. आज आहे उद्या नाही, काळ. आणि मी एवढाच आहे, इथे नाही आहे. म्हणजे या शरीरामध्येच मी आहे, त्या शरीरात मी नाही आहे, याला काय म्हणू? वस्तूची अनंतता. एका वस्तूमध्येच माझा भाव आहे, दुसऱ्या वस्तूमध्ये भाव नाही, याला म्हणतात अन्योन्य अभाव. एक शब्द आहे. एका वस्तूमध्ये दुसरी नाही, दुसरीमध्ये पहिली नाही, पहिलीमध्ये तिसरी नाही. तर आत्मतत्व कसं आहे तर म्हणे त्रिविध परिच्छेद शून्य. 3 प्रकारची अंतता तिथे नाही. म्हणजे जो प्रत्येक स्थळामध्ये आहे, प्रत्येक काळामध्ये आहे, प्रत्येक वस्तूमध्ये आहे, त्याला काय म्हणू आपण? अनंत. दुसरा शब्द आपण म्हणू शकतो, त्याला देऊ शकतो, जो सर्वत्र आहे, सर्वदा आहे आणि सर्वगत आहे. हे 3 शब्द झाले. सर्वत्र म्हणजे देशाच्या दृष्टीने तो व्यापक आहे, सगळीमध्ये अनंत आहे. काळाच्या दृष्टीने अनंत म्हणजे जो कालही होता, आजही आहे, उद्याही नाही. आणि वस्तूच्या दृष्टीने अनंत आहे म्हणजे जो या वस्तूमध्ये आहे, त्या वस्तूमध्ये, अशी कोणतीच वस्तू नाही ज्याच्यामध्ये तो नाही आहे. एक मातीचं जे कण आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे, त्याचा एक्झिस्टन्स आहे की नाही, अस्तित्व. त्यामुळे ते अस्तित्व त्या तत्वामुळे आहे. सगळं काही आहे 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 आपण म्हणतो, तर ते आहे काय आहे? त्यामुळे ते आहेच तत्व आहे. आहेच्या वर जे काही आहे ते नाशवंत आहे. पण अविनाशी तद्विद्धी येन सर्वमिदं ततम्. अनंत यालाच पूर्ण म्हणतात. अनंत आणि पूर्ण आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. याच्यावर सुद्धा विचार करा. आपल्या आता वर्गाचा सुद्धा अंत होतो ना, जास्त विचार करून म्हणे बरं वर्ग अनंत असेल तर कठीण आहे मग क्लास. तर प्रत्येक गोष्ट अंतवान आहे. फक्त तत्व चैतन्यामध्ये हे 3 नाही आहे. परिच्छिन्नता. तर निर्विकल्पम अनंतम च, असं शांत बसून स्वतःकडे पाहायचं. यालाच म्हणतात ध्यान. हेतु दृष्टांत वर्जितम. आता 3रं लक्षण, हेतू आणि दृष्टांत ज्याच्यामध्ये नाही आहे. आता हेतू दृष्टांत या शब्दाने खरं म्हणजे इथे म्हटलेलं आहे की अनुमान प्रमाणच्या द्वारे, अनुमानाच्या द्वारे याचं ज्ञान होत नाही. हेतू म्हणजे काय माहिती आहे? कारण.
आणि दृष्टांत म्हणजे काय? उदाहरण. आता जे तर्कशास्त्र आहे ना, न्यायशास्त्र, त्याच्यामध्ये काय अनुमानाच्या द्वारे वस्तूचं ज्ञान होत असतं. आता खरं म्हणजे एक एक शब्द असे आहे ना की तासन तास याच्यावर चर्चा होऊ शकते. हेतू प्रतिज्ञा, हेतू दृष्टांत, हे ऐकलंय का तुम्ही? हे पहा, असं आहे, काही वस्तू प्रत्यक्ष असतात. आता हे पुस्तक प्रत्यक्ष आहे, हे प्रत्यक्ष, त्याचं ज्ञान मला प्रत्यक्ष होत आहे डोळ्याने. पण अनेक वस्तू अशा आहे ज्या प्रत्यक्ष नाही आहे पण मला त्याचं ज्ञान होत आहे. त्यामुळे कशाच्या द्वारे? तर त्याला म्हणतात अनुमान प्रमाणाच्या द्वारे. प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन, तर अनुमान सुद्धा एक ज्ञानाचं साधन आहे. वस्तू जेव्हा परोक्ष असते, परोक्ष म्हणजे मला दिसत नाही आहे पण मी त्याचा अनुमान करून जाणून घेतो. आता याचं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे एक डोंगर आहे आणि डोंगरामध्ये काय दिसत आहे? धूर तुम्हाला दिसत आहे. आता धूर दिसत आहे, तुम्ही लगेच काय म्हणता? अरे तिथे आग लागली आहे. आता आग तर दिसत नाही आहे, काय दिसत आहे? धूर. तर धुराच्या द्वारे तुम्ही अग्नीचा अनुमान केला. अग्नी प्रत्यक्ष नाही आहे, लक्षात घ्या, डोळ्यांनी दिसत नाही आहे पण तरी तुम्हाला ज्ञान झालं की तिथे अग्नी आहे. कुठून? तर म्हणे अनुमान. तर आता इथे असं म्हणतात की तिथे अग्नी आहे, याला म्हणून आपण प्रतिज्ञा. जे सिद्ध करायचं असतं ना त्याला काय म्हणून? प्रतिज्ञा. तिथे अग्नी आहे म्हणे का? तर हेतू दिला जातो, कारण तिथे धूर दिसत आहे, त्याला काय म्हणू? हेतू, कारण, लॉजिक. अच्छा, मग उदाहरण दिलं जातं. म्हणजे तुम्ही असं कसं म्हणत आहे धूर आहे तर अग्नी आहे, हे तुम्हाला कसं काय कळलं? म्हणे आम्ही स्वयंपाकघरात पाहिलं आहे, जेव्हा अग्नी पेटवतो तेव्हा तिथून काय निघतं? धूर. तर म्हणजे उदाहरण, दृष्टांत काय? यथा कीचने. आता मराठी शब्दच वापरला पाहिजे ना आजकाल. स्वयंपाकघर वगैरे करून नाही, कीचा. तर जिथे अग्नी आहे तर धूर निघाला, म्हणजे आता स्वयंपाक सुरू होत आहे, चूल पेटली. तेव्हा जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे. पण आजकाल उलटं नाही बरं का, जिथे अग्नी आहे तिथे धूर नाही आहे, कारण गॅसमध्ये अग्नी आहे पण धूर बी नाही, स्मोकलेस. धूर असेल तर अग्नीशिवाय होणार नाही. तर हे मी इथे पाहिलं आहे म्हणून सहज मी अनुमान केला काय की तिथे सुद्धा असायला पाहिजे. अनुमान प्रमाण खरं म्हणजे प्रत्यक्षाचंच एक्सटेन्शन आहे थोडंसं. अनु म्हणजे नंतर, प्रत्यक्ष मी पाहिलेलं आहे. धूर आणि अग्नीचा संबंध, धूर आणि अग्नीचा संबंध प्रत्यक्ष मी पाहिला आहे म्हणून मी तिथे अनुमान करू शकतो. आता ज्यांनी हा संबंध प्रत्यक्ष पाहिलाच नाही त्याला कधी कळेल काय? तुम्हाला कळलं का मी काय सांगितलं? तर प्रत्यक्षावर आधारित अनुमान आहे. प्रत्यक्ष त्यांनी अग्नी पाहिली आहे, अग्नी आणि धुराचा संबंध, याला म्हणतात व्याप्ती. एक जो संबंध आहे ना, व्याप्ती. आता हे सगळे टेक्निकल शब्द आहे. तर अग्नी प्रत्यक्ष आहे आणि धूर ते निघत आहे, तर मग आता अग्नी दिसत नाहीये तरी मी अनुमान करू शकतो. जेवढं हे विज्ञान आहे, सायन्स, ते सगळं या अनुमानावर आधारित आहे. तर्क, लॉजिक. आता जे हवामानाचा अंदाज, ते कसं काय सांगतात की 2 दिवसांनी पाऊस पडेल?
त्यांनी आधी असं पाहिलेलं आहे संबंध की असं जर वारं वाहिलं तर असं, त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, मग त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि तो जर अभ्यास चुकीचा असेल तर हवामानचा अंदाज एकदम चुकीचा आहे की नाही? एक वेधशाळा म्हणतात ना, वेधशाळामध्ये तो ऑफिस बंद करतो आणि तो त्या सेवकाला सांगतो खिडक्या वगैरे बंद कर बरं का, पावसाचा काही भरोसा नाही. म्हणजे त्यालाही माहित नाही केव्हा पाऊस आहे. तर जर नीट कॅल्क्युलेशन असेल तर तो अनुमान करू शकतो 10 दिवसानंतर. आता सूर्यग्रहण चंद्रग्रहण होत आहे 2 वर्षापूर्वी कधी सांगितलं, कारण त्यांनी पाहिलेलं आहे आधी की हिची गती अशी आहे, सूर्याची, पृथ्वीची, चंद्राची, संपूर्ण पहा जेवढंही विज्ञान आहे, खगोल विज्ञान, भूगोल, सगळं काही या अनुमानावरच आलं. आता ताप आला आहे, शरीर गरम आहे तर काय ताप आला आहे, याच्यामुळे आला आहे. तर त्या डॉक्टरनी अभ्यास केलेला आहे की या कारणामुळे असं होऊ शकतं. दिसत तर नाही ते प्रत्यक्ष, पण आधी त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर इथे हेतू दृष्टांत वर्जितम याचा फक्त एकच अर्थ आहे, हे मी एवढं सांगितलं की आत्मा अनुमानाच्या द्वारे ज्ञात होत नाही. असं अनुमान प्रमाणावर आधारित नाही आहे, कारण अनुमानासाठी आधी प्रत्यक्ष लागेल. बाई अग्नीचा तुम्ही अनुमान केला कारण की आधी अग्नीचा प्रत्यक्ष तुम्ही पाहिलेला, अग्नी आणि दूरच. आता आत्मा आहे प्रत्यक्ष तुम्ही पाहिला नाही आहे, म्हणून त्याच्यासाठी हेतू आणि दृष्टांत काही नाही आहे. आता हे सगळं सूक्ष्म विषय आहे, विचार करा तुम्ही शांतपणे. हेतू दृष्टांत म्हणजे नुसतं लॉजिकने तर्काने सिद्ध होत नाही असं समजा, एवढं समजलं तरी गोष्ट आहे. अनुमान प्रमाण म्हणजे बुद्धी, सिंपल अर्थ काय, आपल्याकडे बघा 2 साधन आहे, एक तर इंद्रिय आहे आणि एक काय बुद्धी आहे. जे काही आपल्याला डोळ्यांनी दिसत आहे ते सत्य आहे ते असं नाही आहे, कारण बुद्धीने विचार करून आपण ठरवतो की हे बरोबर नाही आहे. आता उदाहरण म्हणजे पाण्याच्या ग्लासमध्ये जर एक पेन्सिल तुम्ही टाकली तर अशी कशी दिसते, वाकडी दिसते. पण आपल्याला माहिती आहे की ती वाकडी नाही आहे. आता कुठून माहिती, प्रत्यक्ष तर काय दिसत आहे. आता ज्याला हे माहित नाही, ज्याची बुद्धी नाही आहे, त्याला जादू तुम्ही सांगू शकता, पहा ही वाकडी झाली आहे ना, आता पहा सरळ. जगामध्ये पहा प्रत्यक्ष आधारित जीवन फक्त पशु जगतो, मनुष्य नाही. जर कोणी काठी घेऊन आलं तर त्याला माहिती आहे काय हा मारेल, पण एक आहे थोडासा अनुमान तो सुद्धा करू शकतो. मालकाच्या हातात त्याला माहिती आहे हा काही मारणार नाही. पण सर्वसाधारणपणे जर गवत आणत आहे तर तो तिकडे जातो. प्रत्यक्ष आधारित जीवन हे फारच लिमिटेड आपलं ज्ञान राहिले. जर प्रत्यक्षावरच आपण जर जगलो ना तर बस जे वर्तमान काळात आहे त्याचं ज्ञान होईल, पुढचं कसं काय ज्ञान. तर मनुष्य बुद्धीच्या आधारे पुढचं सुद्धा जाणू शकतो. तर इथे म्हणतात की आत्मा असं बुद्धीचा विषय नाही आहे, एवढं समजा. तर्क हेतू यांनी नाही गोष्ट. आणि दृष्टांत वर्जित, आत्म्यासाठी काही दृष्टांतच नाही. कारण दृष्टांतामध्ये काय साम्यता असायला पाहिजे ना. दृष्टांत आपण साम्यता, थोडीशी साम्यता असू शकते पण एक्झॅक्टली नाही असू शकत. समर्थ रामदास स्वामींनी
याच्यावर काय म्हणतात, गुरुबद्दल लिहिलं आहे ना, गुरुचा किती त्यांनी दृष्टांत उदाहरण दिले. मग शेवटी म्हणतात काहीच उपमा लागू नये. सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे पण तो ताप देणारा आहे, गुरु तसा नाही. चंद्राप्रमाणे म्हणे शीतल आहे, ठीक आहे, पण तो डाग नाही आहे. तर असे प्रत्येकात दोष आहे. दृष्टांत वर्जितम आत्मचैतन्य सुद्धा असंच आहे. अप्रमेयमनादिं च यज्ञात्वा मुच्यते बुध. अप्रमेयम, प्रमेय म्हणजे ज्याला मोजू शकतो, मोजमाप करू शकतो. पण आत्ताच वर सांगितलंय कसं आहे, अनंत आहे. तर अप्रमेय. अच्छा, अप्रमेय शब्दाचा अजून एक सूक्ष्म अर्थाचा असतो की जो कधीच इंद्रियांचा आणि मनाचा विषय बनत नाही, त्याला म्हणतात अप्रमेय. प्रमेय म्हणजे प्रमाणाचा विषय बनतं. जसं हे पुस्तक आहे, हे प्रमेय आहे, डोळ्याचा विषय बनत नाही. तुम्हाला माहिती आहे की नाही शब्द प्रमेय, प्रमाण. डोळ्यांना काय म्हणू, कान इंद्रियांना प्रत्यक्ष प्रमाण, ज्ञानाचं साधन. आणि जी ज्ञेय वस्तू आहे, ज्याला मी जाणतो, त्याला काय म्हणू, प्रमेय. सोपं आहे. झाड जे प्रमेय आहे, घडी काय, घड्याळ प्रमेय आहे. माझ्यासाठी तुम्ही प्रमेय, तुमच्यासाठी मी प्रमेय आहे. प्रमेय, प्रमाणाच्या द्वारे ज्याचं ज्ञान होतं, प्रमाणाच्या द्वारे. आता आत्मवस्तू कधीच इंद्रियांच्या समोर येत नाही, नेहमीच ती काय, पाठीमागे आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. न तत्र चक्षुर्गच्छति न वाक् गच्छति नो मनो न विद्म न विजानीम. तिथे डोळे जाऊ नाही शकत, बुद्धी किंवा मन पोचू नाही शकत, कारण ते त्याच्या पाठीमागे आहे. तुम्ही टेलिस्कोपनी चंद्राला पाहू शकता, सूर्याला पाहू शकता, पण त्याच टेलिस्कोपनी तेच डोळे पाहू शकता का? मी जरा पाहू, ठीक आहे, फिरवलं दुसरा पाहू शकतो, पण मीच माझ्या डोळ्याला नाही पाहू शकतो. तर इंद्रियांच्या पाठीमागे मन आहे, मनाच्या पाठीमागे आत्मा आहे. तर आत्म्याच्या समोर जे काही वस्तू आहेत त्या सगळ्यात दिसू शकतात, पण आत्मा कधीच यांच्या समोर येत. म्हणून अप्रमेयम. आता लोक काही ना काही अशी वस्तू पाहतात, म्हणतात मला आत्मा दिसला, ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले. लाल रंग पाहिले म्हणजे लालच आहे ना ब्रह्म, निळा आहे ना, निळी ज्योत आम्ही पाहिली. जे काही दृश्य आहे तो आत्मा नाही आहे, नाही लक्षात ठेवा. पण लोकांना त्याच्यामध्येच खूप तो अनुभव होऊ शकतो, असं मुळीच नाही की अनुभव नाही. कोणाला काय शंख ध्वनी म्हणे, ध्वनी आम्हाला ऐकते, आत्म्याचा आवाज आहे, साऊंड किंवा कलर किंवा. पण आता इथे स्पष्ट म्हटलेलं आहे अप्रमेय आहे. याने स्वामीजी आम्ही एवढा अनुभव तुम्हाला सांगत आहे, तुम्ही आम्ही चेष्टा करत आहे, लोकांना बरं नाही वाटत. त्यांना वाटतं स्वामीजी लोकांनी कन्फर्म केलं पाहिजे, बरोबर यालाच म्हणतात. चेष्टा नाही करते, जे सत्य आहे. म्हणजे असं नाही की तो अनुभव होत नाही, अनुभवाला नकार नाही देते, पण त्याला आत्मानुभव नाही म्हणत, एवढंच सांग. तर रहस्यात्मक काही स्थिती होऊ शकते, काही सिद्धी आहे, काही आहे, ते होऊ शकतं. कुंडलिनी जागरण वगैरे करतात काही लोक, त्यांना असे विचित्र काही काही अनुभव येतात. लोकांना काय विचित्र अनुभवामध्येच आकर्षण आहे. जोपर्यंत तो अनुभव होत नाही त्यांना वाटतं ते ब्रह्मज्ञान नाही. पण आता उपनिषदांमध्ये असं काही दिलंच नाही आहे. फक्त एकच शब्द येतो, ज्ञात्वा ज्ञात्वा, असं जाणून घ्या, जाणून घ्या. तर असं समजायचं आहे, म्हणून ज्ञान मार्गामध्ये समजणं.
असा एक विशेष अनुभव करणे असं काही नाही आहे. कारण तो विशेष अनुभव सुद्धा काय आहे, तो अनित्य आहे ना, थोड्या वेळ राहील मग परत येईल. मग आता इथे सारखं काय म्हटलेलं आहे, नित्य आनंद, तो नित्य त्या स्थितीत राहतो. तर जर अनुभवाला तुम्ही जर आत्मज्ञान सांगितलं तर तो अनुभव तो काय आहे, एक अवस्था आहे ना, एक विशेष अवस्था आहे. ती थोड्या वेळ राहील मग जाईल. मग शास्त्रांमध्ये जे लिहिलेलं आहे ते मग त्याचं खंडन होऊन जाईल. जसं मी मनुष्य आहे ही एक अवस्था आहे की हे एक ज्ञान आहे, प्रमा आहे, ज्ञान आहे ना, आणि नेहमी राहत. कळतंय का? त्याप्रमाणे ज्याला हे सतत जाणीव आहे, जाणीव असणंच काय ज्ञान आहे. यज् ज्ञात्वा, गीतेवर किती वेळ येतं, यज् ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव, परतोनी माघार न ये घरा. संतांनी याला असं गोड शब्दाला एकदम. तर अप्रमेयम अनादिंच. आता आत्मतत्व कसं आहे, अनादी. अनादी म्हणजे काय, ज्याचा प्रारंभ नाही, सुरुवात नाही, आदी नाही. चैतन्याची आदी कुठून वगैरे आहे. तर त्याचा सुद्धा जन्म झाला तर मग शरीर आणि आत्म्यामध्ये फरक काय आहे, म्हणून अनादी. आता पहा, आपण वर्गामध्ये फक्त एक एक काय नसतंय, ट्रेलर आहे, ट्रेलर. एक एक शब्द थोडं थोडं सांगितलंय, तर त्यावर विचार करा. अनादी का अनादी आहे, का याची सुरुवात नाही होऊ शकत, याच्यावर विचार. आणि अनादी म्हणजे मी, हे सगळं मी आहे. म्हणजे आत्म्याचा वाढदिवस नाहीये, जन्मदिन नाहीये. स्वामीजी आज माझा जन्मदिन आणि तुम्ही म्हणतात बर्थडे, यू आर सेलिब्रेटिंग बर्थडे ऑफ अनबॉर्न. गुरुदेव असे म्हणाले, अजन्माचा जन्मदिवस. अजन्म जन्मासी आला आहे ना मराठीमध्ये. कोणचा अभंग आहे, कृष्णाबद्दल आहे ना. अजन्मा जन्मासी. तर याप्रमाणे स्वरूपाची ओळख इथे करून दिली. अच्छा, आता पुढचा मंत्र. न निरोधो न चोत्पत्तिः, न बद्धो न च साधकः, न मुमुक्षुर्न वै मुक्तः, इत्येषा परमार्थता. न निरोधो न चोत्पत्तिः, इत्येषा परमार्थता. असाच श्लोक कारिकेमध्ये सुद्धा आहे, मांडुक्य कारिके. इत्येषा परमार्थता. आता लक्ष नाही का, हेच परम सत्य आहे, अंतिम सत्य आहे. त्या अंतिम सत्याची घोषणा या दोन ओळीमध्ये म्हटलं केलेली आहे. म्हणे काय अंतिम सत्य आहे, तर म्हणे न निरोध. निरोध म्हणजे प्रलय. प्रलय होत नाही. आता आजपर्यंत आपण जे काही समजलंय ना त्याचं इथे खंडन आहे. आता प्रलयाचं आपण खूप वर्णन ऐकलं. एक दिवस काय होईल, प्रलय होईल, आणि मधून मधून पेपरमध्ये येतात आता बस 2 वर्षानंतर प्रलय. किती वर्ष झाले, त्यांचं कॅलेंडर तिथे संपत आहे म्हणून ते म्हणतात तर प्रलय. नच उत्पत्ती म्हणे प्रलय नाही आहे आणि उत्पत्ती सुद्धा नाही आहे. आधी आपण शब्दार्थ, उत्पत्ती नाही आहे जगाची,
अच्छा. आणि म्हणे बद्ध, इथे कोणीच बद्ध नाही आहे. अरे वा, ही तर फारच छान बातमी, गुड न्यूज. बद्ध नाही आहे कोणी, कोणी बद्ध नाही आहे. नच साधक, साधक सुद्धा नाही. अरे आजपर्यंत मी तर हेच मानत आलो की मी साधक आहे, मी साधक आहे. आणि सारखं तुम्ही म्हणतात सर्वे साधक इथे या तिथे जा. म्हणे नच साधक. कोणी कोणी म्हणतं की आम्ही मुमुक्षू आहोत. मोक्षाची इच्छा ज्याच्यामध्ये त्याला काय म्हणू, मुमुक्षू. म्हणे काही नाही, हे सुद्धा सत्य नाही आहे, कोणी मुमुक्षू नाही आहे. म्हणे मग मुक्त तर असतील काही लोक. म्हणे नाही नाही, मुक्त वगैरे सुद्धा कोणी नाही आहे. अरे काय तुम्ही म्हणता, आतापर्यंत मी हेच मानत आलो की आज मी साधक आहे, उद्या मुमुक्ष होईन, परवा मुक्त होईन. आणि तुम्हीच म्हणतात बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. किती मुक्त झाले इथे अनेक. मग देवाचं जे वाक्य ते चुकीचं आहे. इथे तुम्ही सगळ्यांनाच नाही नाही म्हटलेलं आहे. न मुक्त, न बद्ध, न साधक. प्रलय होत नाही, उत्पत्ती होत नाही. आता जगाच्या उत्पत्तीचे किती सिद्धांत आहे. थेअरी ऑफ इव्हॉल्युशन, क्रिएशन. अजूनही वैज्ञानिक नवीन नवीन सिद्धांत मांडत आहे. ते रिसर्च करतात आणि मग पेपर. आणि इथे काय म्हणतात, काही उत्पत्ती नाही आहे आणि प्रलयही नाही आहे, झालं. आता हा एक श्लोक एकदम कळत नाही कसं काय लिहिलेलं आहे. अच्छा, उपनिषदांमध्येच उत्पत्तीचं वर्णन आलेलं आहे की आधी एक आत्मा होता, मग तिथून आकाश, वायू, अग्नी हे सगळं झालं. एक देव होता, मग त्यांनी संकल्प केला एकोहम बहुश्याम, मी अनेक होऊन जाऊ. तर मग त्यांनी एक एक उत्पन्न केलं. आणि आपल्या शास्त्रांमध्ये झालेलं आहे काय की एक दिवस प्रळय होईल, सगळं काही पाणी पाणी होऊन जाईल, मग अग्नी अग्नी होईल, मग काहीच राहणार नाही. नैमित्तिक प्रलय, प्राकृत प्रलय, असे वेगवेगळे प्रलय सांगितलेले आहे. त्यामुळे त्याचं काय, ते सत्य आहे की हे सत्य आहे. आणि दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी बद्ध, साधक याचं वर्णन केलेलं आहे. की पूर्ण दशक आहे, दशक किंवा समास आहे. मग इथे सगळं म्हणतात नाही नाही, हे काही सत्य नाही. तर आता काय सत्य आहे, ते सत्य आहे की सत्य तर एकच होऊ शकतं ना, सत्य दोन तर होऊ शकत. पहा याचा अर्थ काय. आता हा जर मंत्र तुम्हाला समजायचा आहे तर जरा एक उदाहरण मी देतो. स्वप्न. आता जरा स्वप्नामध्ये चला, जरा म्हणजे जागृतमध्ये राहून स्वप्नाचा विचार करा. आता स्वप्नामध्ये तुम्ही एक जग पाहता. एक जंगल आहे, वन आहे, त्या वनामध्ये एक आश्रम आहे, नदी आहे, डोंगर आहे. त्या आश्रमात अनेक साधक लोक राहत आहे आणि एक गुरुजी सुद्धा आहे, आचार्य आहे. आणखीन काय, आता वेगवेगळे ते शिष्य आहे. ते आचार्य म्हणत आहे तू बद्ध आहे, तू मोक्ष आहे, तू मुक्त आहे, असं सगळं म्हणत आहे. आता ते म्हणत आहे की एक दिवस या जगाचं काय होईल, प्रलय होईल. आणि ते वर्णन करत आहे की हे जग तुम्ही जे पाहत आहात इथून उत्पन्न झालं, असं सगळं सुरू आहे. आणि असं सुरू असताना एकदम अलार्म जोर आणि म्हणतात खर्र. तर काय झालं, एकदम मी जागा झालो. आता जरा मला सांगा, ते स्वप्नामध्ये जे मी पाहत होतो ते सगळं खोटं ठरलं की नाही. पारमार्थिक सत्य काय झालं, तिथे काहीच नाही आहे. ते जगाची न उत्पत्ती आहे न प्रलय. तिथे जो मी म्हणत होतो मी साधक आहे, मुमुक्षु आहे, काही नाही आहे. ते सगळं काही माझ्यामध्ये दिसत होतं. जोपर्यंत मला त्या स्वप्नाचं ज्ञान नव्हतं, लक्षात घ्या, जागृत अवस्थेमध्ये जोपर्यंत आलेलो नव्हतो तोपर्यंत मला जे काही तिथे दिसत होतं ते सत्य
वाटत होतं. पण एक अवस्था अशी आली जिथून मी त्या अवस्थेला पाहू शकतो, स्वप्नावस्थेला. आणि मग तिथून अरे जे मी पाहत होते सत्य नाहीच आहे. तर याचा अर्थ असा आहे की अज्ञान अवस्थेमध्ये हे सगळं सत्य आहे. जग सत्य आहे, त्याची उत्पत्ती, प्रलय, मी सुद्धा बद्ध आहे. आज आपला अनुभव असाच आहे, मी बद्ध आहे, दुःखी आहे, अशांत आहे, सत्य आहे. पण जेव्हा मी ज्ञान दृष्टीने जागा होईल, म्हणजे आत्मज्ञान होईल, तेव्हा मला कळेल की जे मला वाटत होतं माझ्याबद्दल ते सगळं चुकीचं होतं. पण ते केव्हा कळेल? ज्ञान झाल्यावर. अज्ञान अवस्थेमध्ये सत्याची जाणीव होऊ नये. जर स्वप्नामध्येच राहताना स्वप्न खोटं आहे कळतं का? नाही कळत. आहे ना सूक्ष्म विचार. तर अर्थ काय आहे की आता याला सोपं जर करून सांगितलं तर व्यावहारिक सत्य हे आहे काय? उत्पत्ती, प्रलय वगैरे वगैरे. पण पारमार्थिक सत्य काय आहे की हे काहीच नाही. नुसतं एक चैतन्य आहे बस, तेच परम सत्य, ज्याच्यावर सगळं काही आभास आहे, दिसत आहे. स्वप्नामध्ये जे काही मला आता गुरुजी नेहमी म्हणतात की स्वप्नामध्ये मला एकच स्वप्न पडतं काय? मी परीक्षा देत आहे, गणिताचा पेपर आहे, त्याच्यामध्ये मी नापास होत आहे. आता गंमत अशी आहे, तिथे पेपर सेट करणारा मी, पर्यवेक्षक मी, चेक करणारा मी, तरी मी फेल होत आहे. म्हणून ते स्वामीजींना कोणी म्हटलं की तुम्ही स्वप्नामध्ये सुद्धा पास होऊ नाही शकत. आता स्वप्नामध्ये न पास नव्हते, जागृत आल्यावर कळतं अरे ते काही सत्य नाही आहे, आभास आहे प्रत्येक. तर त्याचप्रमाणे न निरोधो न जो अहम निर्विकल्पो निराकार रूप विभुं व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवो. तुरुंगामध्ये मी आहे, स्वप्नामध्ये असं मला दिसत आहे. आता त्या तुरुंगामधून जर बाहेर यायचं असेल तर कोर्ट कचेरीची काही गरज नाही. नुसतं कुणीतरी हलवलं म्हणून झालं, एकदम बाहेर आलो रे वा. पण तिथे किती काळजी आहे मला की बापरे आता कसं मी येईल बाहेर. आणि ते उदाहरण सुद्धा तो मला माहीत असेल आहे. ते उंट आहे, उंटाला काय एक तो आहे उंट चरवणारा, त्याच्याकडे अनेक उंट आहे आणि रात्री त्या उंटांना तो बांधून ठेवतो. पण त्याकडे दोरी काय कमी, छोटीशी दोरी आहे. त्यांनी असं असं केलं त्याच्या गळ्यावर आणि त्या खुंटीपर्यंत गेला तो. आणि असं 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 केलं, काही नाही ते दोरी, पण असं बसला तो उंट. उंटाच्या ऐवजी दुसरं पशु सुद्धा तुम्ही घेऊ शकता, गाढव वगैरे, तर जास्त संयुक्त. तर आता तो गाढव बसला. आता सकाळी तो उठवतोय सगळ्या, चला उडा उडा उडा. आता हा जो गाढव आहे तो उठतच नाही. आता कारण त्याला बांधलं नव्हतं म्हणून. गाढव कोण असतो तो? त्याचा मालक काय म्हणतो, त्याचा कुंभार काही म्हणायचं. तो त्याला उठत, पण तो उठत नाही. कारण तो काय म्हणत आहे, आधी मला सोडा. हो अच्छा असं. मग त्याने असं उलट्या दिशेमध्ये असं केलं, असं दाखवलं जणू काही त्यांनी त्याला सोडलं. उठला. आता ते बंधनही काय खोटं आहे, मुक्ती सुद्धा खोटी आहे. पण त्याला ते माहीत नाही आहे, कारण तो गाढव आहे. चुकीचा अर्थ नका घेऊ, पण
उदाहरण आहे, उदाहरण बरं कसं. तर न मुक्तीर्न बंध. आत्मचैतन्यामध्ये काही बंधनही नाही, मुक्ती नाही. अज्ञानामुळे उगीच आपण तादात्म्य केलेलं आहे शरीर मन बुद्धीशी, आणि हे चुकीचा विचार आलेला आहे असं इथे म्हणतात. इत्तेषा परमार्थता. खूप गहन श्लोक आहे एकदम, म्हणजे फार सर्वोच्च स्थितीचं नुसतं वर्णन सांगितलेलं आहे. आज मी तिथे नाहीये, आपल्याला तेवढं एक क्षणासाठी वाटू शकतं, पण परत परत आपल्याला काय वाटतं, मी तर असं नाही. पण हे आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी ठेवायला पाहिजे की हे सत्य आहे. इत्तेषा परमार्थ. आता आपलं सत्य काय आहे, व्यावहारिक सत्य काय आहे? तर व्यावहारिक सत्य असं आहे की आपण आपल्याला अनुभव करतो की मी 3 अवस्थेमध्ये आहे, अवस्थेमध्ये बांधलेलो आहे. जर 3 शरीर आहे तेच सत्य मला वाटत आहे. पुढे एक एवात्मवंतव्यः जाग्रत स्वप्न सुषुप्तिषु स्थानत्रय व्यतीतस्य पुनर्जन्म न विद्यते. एक एवात्मा मंतव्यो जाग्रत स्वप्न सुषुप्तिषु स्थानत्रय व्यतीतस्य पुनर्जन्म न विद्यते. म्हणे आता त्या पारमार्थिक सत्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर व्यावहारिक सत्याचा उपयोग करा. हे लक्षात घ्या, व्यावहारिक सत्याचा उपयोग करून पारमार्थिक सत्यापर्यंत पोहोचायचं. आता व्यावहारिक सत्य कसं आहे, एक गुरु आहे, एक शिष्य आहे, एक वक्ता, एक श्रोता. हे व्यावहारिक सत्य, पारमार्थिक सत्य नाही आहे. आत्ताच आपण पाहिला अभेद आहे, भेदच नाही कशामध्ये. पण त्या अभेदपर्यंत पोहोचण्यासाठी या व्यावहारिक सत्याची गरज आहे. गुरु आणि शिष्याचा भेद मानावा लागेल जर त्या अभेदपर्यंत पोहोचायचं असेल तर. इथे म्हणतात आपल्याकडे 3 अवस्था आहे, या अवस्थांचं काय करा, अभ्यास करा. आणि हे पहा की या अवस्थांमध्ये काय आहे जे नेहमी राहतं. कोणची वस्तू आहे जी अवस्थेमध्ये संपून जाते, लीन होते. तर याला म्हणतात अन्वय व्यतिरेक. जी वस्तू राहते त्याला म्हणतात अन्वय, जी वस्तू नाही राहत त्याला म्हणू व्यतिरेक. अन्वय व्यतिरेक पद्धती. तर इथे आपल्याला दिसेल की या 3 अवस्था आहे, जागृत स्वप्न सुषुप्ती. आता जागृत मध्ये मला असा अनुभव होतोय की मी सुखी आहे, दुःखी आहे, करता आहे, भोगता आहे. पण सुषुप्तीमध्ये हे सगळं काय होऊन जातं, विलीन होऊन जातं. तर म्हणजे मी जो करता भोगता स्वतःला मानतो ते चुकीचं आहे, कारण त्याचा व्यतिरेक झाला. जी वस्तू लीन होऊन जाते, नष्ट होऊन जाते, ती सत्य नाही आहे. तर इथे काय म्हणतात, एक एव आत्मा. 3 अवस्थेमध्ये एक वस्तू अशी आहे ती नेहमीच आहे, जागृतमध्ये, स्वप्नामध्ये, सुषुप्ती. आणि ते म्हणजे माझं जीवन तत्व, अहम, आत्मा ज्याला. झोपेमध्ये आत्मा मरत नाही, आपली वृत्ती मरून जाते, मरते म्हणजे लीन होते. जे जे मी मानलेलं आहे ते सुषुप्तीमध्ये काय होऊन जातं, विलीन होऊन जातं की नाही, जागृतमध्ये परत येतं. तर येणारी जाणारी काय आहे हे पहा, आणि जी येणारी जाणारी नाही आहे ती काय, आणि जी नित्य आहे तीच सत्य आहे, असं इथे सांगितलं आहे. तर एक एव आत्मा मंतव्य. एक आत्म्यालाच जाणून घेतलं पाहिजे, कारण आत्माच 3 अवस्थेमध्ये आहे. म्हणून मी स्वप्नामधून जागा झाल्यावर म्हणतो मी स्वप्न पाहिलं, म्हणजे मी होतो तिथे, मी झोपलो होतो. आज झोप छान
लागली प्रवचनामध्ये. तर मी झोपणारा होतो आणि मीच जागा झालोय. त्याला काय म्हणतात, बाल्यादिष्वपि जाग्रदादिषु तथा सर्वावस्थास्वपि व्यावृत्तस्वनुवर्तमानमहमित्यंत स्फुरंतं सदा. दक्षिणामूर्तीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणे बाल्य, किशोर या सगळ्या अवस्था आहे. या अवस्था जातात, याचा व्यतिरेक होतो, पण मी आहे. आपण म्हणतो मी लहानपणी असं होतो, म्हणजे मी कंटिन्यू केलं, लहानपण गेलं. त्याचप्रमाणे सुखद अवस्था, दुःखद अवस्था, नैराश्याची अवस्था ती गेली, पण मी आहे. त्याचप्रमाणे या तिन्ही अवस्था. तर किती सुंदर गोष्ट आहे. सगळं काही जात येत आहे, मी तसा आहे. असं जो स्थानत्रय व्यतीत आहे, जो तिन्ही स्थान म्हणजे तिन्ही अवस्थेच्या पलीकडे आहे, तो मी आहे. आणि जो असं जाणतो, मग त्याचा पुनर्जन्म होत नाही.